नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की 5 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, हे 5 योजना कोणत्या आहेत, त्या 5 योजनेच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत, हेक्टरी किती रुपये केले जात आहेत आणि तुमच्या खात्यामध्ये कधी या योजनेचे पैसे येणार, या संदर्भात संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवट पर्यंत बघा, जेणेकरून हे सगळ्या योजनेचे तुम्हाला अपडेट कळेल। तर मित्रांनो, पहिलं अपडेट आहे खरीप हंगाम 2025 च्या पीक विम्याच्या वाटपाच्या संदर्भामधले। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम 2025 चा पीक विमा राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकट मंजूर करण्यात आला होता। किमान हेक्टरी 17,500 रुपयाचा 17,500 रुपयाचा पीक विमा सरकारच्या माध्यमातून मंजूर केला होता। आणि केंद्राच्या माध्यमातून सांगलं होतं की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 14,000 कोटींचा पीक विमा वाटप होणार। परंतु आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2025 चा किमान 17,500 रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना रक्कम दाखवत आहे। फार कमी शेतकरी असेल की त्यांचं कॅल्क्युलेशन बाकी आहे, परंतु येणाऱ्या 2 दिवसामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन खरीप हंगाम 2025 चा पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे। मराठवाड्यातले 8 जिल्हे, ज्याच्यामध्ये या मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये, ज्याच्यामध्ये परभणी असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, बीड असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, म्हणजे या मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा भात असेल, या सर्व पिकाचा किमान 17,500 रुपयाचा पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर मराठवाड्याच्या नंतर विदर्भातले 5 जिल्हे अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, याचबरोबर पूर्व विदर्भातले 6 जिल्हे, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, एकंदरीत महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2025 चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किमान 17,500 रुपयाचा वाटप होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाच नाही त्यांना पीक विमा मिळणार नाही। पण शेतकरी असं विचारेल, सर आम्ही पीक विमा तर भरला होता पण क्लेम केला नव्हता, मग आम्हाला पीक विमा येणार का? तर तुम्ही क्लेम केलेला असेल किंवा नसेल तरी तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे। पण आठ कोणतीच नाही, सरसकटचा पीक विमा आहे। यानंतरचा दुसरा अपडेट आहे ते म्हणजे खरीप हंगाम 2020 पासूनचा पीक विमा वाटपाला सुरुवात। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम 2020 असेल, 21, 22, 23, 24 पर्यंत जो काही शेतकऱ्यांचा पीक विमा थकीत होता, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे। म्हणजे काही कारणास्तव त्यांचा पीक विमा आला नाही, आधारला बँक लिंक नव्हतं, त्यामुळे आलं नाही, कारण की पीक विम्याचं सुद्धा वाटप आधार संलग्न बँक खात्यामध्ये होत आहे। त्यामुळे 2020 पासूनचा ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर होता पण आला नाही काही कारणास्तव, मग तसा पीक विमा 2020 पासूनचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर आजचा अपडेट आहे मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भामध्ये। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की यंदा मोठ्या प्रमाणामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे सरकारने हेक्टरी 17,500 हेक्टरी 18,500 रुपयाचे नुकसान भरपाई मंजूर केली। पेरणीचा रब्बी पेरणीचं अनुदान मंजूर केलं, 34,728 कोटीचं पॅकेज जाहीर केलं। पण त्या पॅकेज मध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पैसे आलेले नाही। मग अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांना पैसे भेटले नाही किंवा कमी प्रमाणात भेटले, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना रब्बी पेरणीचं अनुदान मंजूर होतं, त्यांना मिळायला पाहिजे होतं पण ते मिळालं नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून हेक्टरी 10,000 रुपये, 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच 3 हेक्टरचे 30,000 रुपये असे मंजूर केले। पण काही शेतकऱ्यांच्या याद्या उशिरा गेल्या, त्यांच्या खात्यामध्ये अजूनही ते अनुदान आलेलं नव्हतं, परंतु अखेर त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। रब्बी पेरणीच्या अनुदानासंदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांचं अनुदान बाकी होतं, ज्या शेतकऱ्यांना रब्बी पेरणीचं अनुदान 10,000 यायला पाहिजे होतं पण 5,000 रुपये आलेलं आहे, 20,000 यायला पाहिजे होते, कोणाला 15,000, म्हणजे कमी प्रमाणात कमी टक्केवारीने आलेला आहे। मग अशा शेतकऱ्यांना जे पैसे बाकी होते तर त्याचे वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यानंतरचा अपडेट खूप महत्वाचा आहे, ते म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वाटपा संदर्भामध्ये। मित्रांनो, नुकताच राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला। जवळपास साधारणतः 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1,800 कोटी रुपयाचा नमोचा 8वा हप्ता जमा केला। पण हा जो 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला तर तो या मार्च महिन्यामध्ये जमा झाला, परंतु तो डिसेंबर किंवा नोव्हेंबर 2025 मध्ये किंवा ऑगस्ट, सप्टेंबर किंवा 2025 मध्ये येणं अपेक्षित होता। म्हणजे तो मार्च मध्ये 3 महिन्यांनी लेट आला, म्हणजे थकीत हप्ता 2025 चा 2026 च्या मार्च मध्ये सरकारने दिला। म्हणजे मार्च मध्ये नमोचा 9वा हप्ता
येणं अपेक्षित होता, पण सरकारने दिलं नाही. शेतकऱ्यांची अशी अपेक्षा होती नमोच्या 8व्या हप्त्याबरोबर 9वा हप्ता येईल, परंतु तोही आला नाही. बरेच सारे शेतकरी नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी वगळलेले आहेत. पण आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की सर, आता नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता पेंडिंग पडलेला, तो मार्च मध्ये यायला पाहिजे होता 8व्या हप्त्याबरोबर, पण तो 9वा हप्ता आलेला नाहीये. मग हा हप्ता कधी येणार? तर मित्रांनो, या एप्रिल महिन्यामध्ये जवळपास एप्रिल महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग, आधार सीडिंग, केवायसी ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे, अशा शेतकऱ्यांना या हप्त्याचं वितरण होणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, ही सगळी प्रोसेस आहे. जवळपास 91 लाख शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत. 5 ते 6 लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत, ज्यांचं कारण लँड सीडिंग, आधार सीडिंग, केवायसी, फार्मर आयडी किंवा काही बोगस लाभार्थी आहेत. एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थी पती किंवा पत्नी असेल तर त्याच्यापैकी एकालाच लाभ दिला जाईल, अशी सुद्धा गाईडलाईन सुद्धा माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, पुढचं अपडेट आहे डीबीटी अनुदान. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून असेल किंवा इतर योजनेच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून अनुदानावरती अवजारे विकत घेतली होती शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये, आणि ज्यांचं डीबीटीचं अनुदान राहिलं होतं, म्हणजे सरकारचं अनुदान येणं बाकी होतं त्यांच्या खात्यामध्ये, तर ज्या शेतकऱ्यांचे अनुदान बाकी होतं ते अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केली आणि आता सरकारच्या माध्यमातून वितरणाला सुरुवात केली. ज्यांचं काही ट्रॅक्टरचं अनुदान असेल, काही शेतकऱ्यांचं शेडचं नेटचं अनुदान असेल, काही शेतकऱ्यांचं इतर अनुदान असेल, जे शेतकऱ्यांची अनुदान सरकारकडे बाकी होती, तुषार ठिबक असेल, इतर कुठलेही अनुदान असू द्या, मग जे अनुदान शेतकऱ्यांचे सरकारकडे बाकी होते, तर त्याचे वितरणाला सुरुवात झालेली आहे. थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे सर्व अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे. ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये. मित्रांनो, नुकताच 8 ते 10 दिवसापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. पण लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे की लाडक्या बहिणीचा आता मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार, कारण की आता एप्रिल महिना बी एक हप्ता संपलेला आहे. मग आता हा मार्च महिन्याचा हप्ता जो आहे पेंडिंग लाडक्या बहिणीचा, तो 15 एप्रिल 2026 पर्यंत, म्हणजे येणाऱ्या 15 एप्रिल पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे, अशी माहिती सुद्धा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी, एकंदरीत 1,90,00,000 महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी पात्र आहेत, याच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. ज्या लाडक्या बहिणी, ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला आहेत, ज्यांच्याकडे जर जमीन असेल आणि ज्या पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ घेत असतील, तर त्यांना लाडक्या बहिणीचे फक्त 500 रुपये येतील, कारण की नमो शेतकरी आणि पीएम किसान अंतर्गत 1,000 रुपयाची पूर्तता महिन्याला होते. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या माध्यमातून 500 रुपये अधिकचे म्हणजे एकूण 1,500 रुपये समान पैसे सगळ्यांना वाटप करणे हाच सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे अशा प्रकारचं हे अपडेट आहे. तर मित्रांनो, एकंदरीत पीक विमा असेल 2020 पासूनचं जे काही शेतकऱ्यांचा पीक विमा थकीत आहे, तर तो असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, किंवा जे काही डीबीटीचे अनुदान असतील, किंवा नमो शेतकरी अपडेट असेल, किंवा लाडक्या बहिणीचा अपडेट असेल, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. धन्यवाद.